पण जेव्हा आपण वर्ल्ड बँकेकडे त्या संदर्भात आपण गेलो तेव्हा वर्ल्ड बँकेनं कुठली तडजोड न करता, कुठेही कमी जास्ती न करता, जेवढ्या कामाची आवश्यकता आहे, जेवढ्या पाण्याच्या टाक्याची आवश्यकता आहे, जेवढ्या वितरण व्यवस्थेची आवश्यकता आहे, या सगळ्या व्यवस्था भविष्यातला 2060 पर्यंतचा विचार करून येणाऱ्या म्हणजे 35-40 वर्षाचा विचार करून ही योजना व्हावी अशा पद्धतीची भूमिका वर्ल्ड बँकेने घेतली. साधारण 1350 ते 1400 कोटी रुपयाच्या आसपास त्याचं फायनल एस्टिमेट जाते आणि त्या अनुषंगाने वर्ल्ड बँकेसोबत अनेक बैठका झालेल्या आहेत. वर्ल्ड बँकेचे काही प्रतिनिधी महापालिकेमध्ये येऊन त्याच्या बैठका झाल्या, मुख्यमंत्री स्तरावर झाल्या, पालकमंत्री स्तरावर झाल्या आणि आता आपण फायनल त्याच्या मान्यतेच्या अनुषंगाने आपण आता हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवलेला आहे. या संदर्भात काही चर्चा प्रसार माध्यमामध्ये आल्या. अलीकडं माहिती न घेता काही गोष्टी करायची सवय झालेली आहे. महापालिकेचा वितरण व्यवस्थेचा जो प्रस्ताव सभागृहाच्या समोर चर्चेसाठी आज आहे, मान्यतेसाठी आहे, तो मान्य करत असताना महापालिकेच्या करदात्यांना जे कर योग्य भरतात, जो प्रामाणिकपणे टॅक्स भरतात, अशा कुठल्याही करदात्यावर कुठलाही अतिरिक्त बोजा पडणार नाही. विनाकारण काही गोष्टीचा चर्चा होत आहेत, ते चर्चा होणं अपेक्षित नाही. वर्ल्ड बँकेनं हा प्रोजेक्ट व्यवस्थित चालवण्यासाठी, चालू राहण्यासाठी किंवा भविष्याचा विचार करून काही सजेशन केलेले आहेत. उत्पन्नाचे महापालिकेचे स्रोत वाढले पाहिजेत हे वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे. त्या अनुषंगानं काय कर प्रणाली संदर्भातल्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. काही उत्पन्नाचे वेगवेगळे सोर्सेस पण त्यांनी सांगितलेले आहेत. 4-5 सजेशन त्यांचे आहेत. ते सजेशन मान्य करणं किंवा न करणं हा संपूर्ण अधिकार महापालिकेचा आहे. त्यामुळे महापालिकेचा आमचा पार्टी म्हणून आमचा निर्णय आहे की कुठलाही अतिरिक्त कराचा बोजा न टाकता, मी पुन्हा सांगतो की योग्य कर भरणाऱ्या लोकांच्यावर अतिरिक्त बोजा न टाकता आम्ही हा प्रोजेक्ट पुढे घेऊन चालणार आहोत. त्यामुळे आजच्या सभेमध्ये जो विषय आहे तो कुठलाही कर नव्यानं कर न लावता आम्ही तो विषय महापालिकेमध्ये मंजूर आजच्या बैठकीमध्ये होईल आणि महापालिकेच्या या क्षेत्रामध्ये रोज पाणी देण्याचा जो आमचा संकल्प आहे त्या संकल्पाच्या दृष्टीनं आम्ही एक पाऊल पुढे जाऊ.